माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांचा निशाणा. आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका. पक्षाच्या बैठकीमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य. पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, सूत्रांची माहिती. भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम. भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड. पियुष गोयल आणि शिवप्रकाश प्रीती गांधी यांनाही संधी. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशमधून तब्बल 8 जणांना संधी. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती. नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणीसह 12 महिलांचा समावेश. आता निर्णायक आंदोलन होणार. 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र मला पाहिजेत. वेळ आली तर सरकार पाडणार. मुंबई जाम करणार. मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक. ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, पवनराव तायवाडेंचा इशारा. इतक्यात निवृत्त होणार नाही. आधी 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार. बीडमधील सभेमध्ये पंकजा मुंडेंचं विधान. अनेकांना माझ्या डिग्रीवर शंका. मी डिग्री दाखवायला तयार, पण तुमच्या पॉपाचं काय? पंतप्रधानांनी ही डिग्री दाखवावी. टीका करत अभिजित दिपकेंचं थेट चॅलेंज. दिल्ली मेट्रोमध्ये सीआयएसएफ जवानानं महिला प्रवाशाचे लपून फोटो काढल्याचा प्रकार. संशयानंतर प्रवाशांनी मोबाईल तपासत जाब विचारला. सीआयएसएफ जवानाचं तत्काळ निलंबन.